बाप्पाच्या आगमनाच्या खरेदीसाठी म्हसळा बाजारपेठेत भाविकांची तुडुंब गर्दी। पोलिसांमुळे महिला भाविकांची खरेदी झाली सुकर। म्हसळाकरांची बाप्पाच्या आगमनाची तयारी गेली 3-4 दिवसात परिपूर्ण झाली आहे। वाट आहे आता केवळ गणपती बाप्पाच्या आगमनाची, अशा भावना व्यक्त केल्या। बाजारात सूप, केळे, फळे, मिठाई, मखर, कृत्रिम फुले, हार, सजावटीचे साहित्य, बाप्पाच्या सजावटीसोबतच गौरीचे मुखवटे, दागिने, पूजेचे साहित्य खरेदीसाठी आलेल्या महिला वर्गाने मोठी गर्दी केल्याचे, सुंदर वातावरणात खरेदी केल्याची भावना शहरातील महिला वर्ग व ग्रामीण महिलांनी महामुंबईचे प्रतिनिधीजवळ व्यक्त केल्या। महामुंबईच्या प्रतिनिधींनी याबाबत आढावा घेतला असता म्हसळा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिघीनाका, पाबरे फाटा, तोंडसुरे बायपास, न्यू इंग्लिश स्कूल, म्हसळा बायपास या म्हसळा शहराच्या सर्व आत शिरण्याच्या पॉईंटची 4 चाकी, 6 चाकी आणि अन्य प्रवासी आणि माल वाहतुकीच्या वाहनांची नाकेबंदी करून त्यांना मार्गस्थ केले होते। त्यामुळे म्हसळा शहरातील दिघीनाका ते पोलीस स्टेशन नाका या परिसरातील 700 ते 800 मीटरच्या परिसरात मुख्य बाजारपेठामध्ये ग्राहक आणि व्यापारी यांनी परिसरात खरेदी विक्रीचा मागील 5-6 वर्षांनंतर यावेळी पहिल्यांदा आनंद लुटला आणि विक्रमही तोडला। खरेदीदारांना मोकळा श्वास घेत खरेदी करता यावी म्हणून महिला पोलीस शिपाई वर्षा पाटील यांनी बाजारपेठ नगरपंचायत नाक्यावर चोख व्यवस्था ठेवली होती। पोलीस नाईक सुरेश पाळोदे, विघ्ने पोलीस हवालदार बोगाने, देवडे पोलीस शिपाई कोथिंबरे, ठाकरे, कांबळे तसेच होमगार्ड भायदे, वेटकोळी, घोसाळकर, निगुडकर या मंडळींनी वाहतुकी ग्राहकांचा योग्य बंदोबस्त ठेवला होता। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा। नमस्कार, मी सौ राखी अजय करंबे, नगरसेविका तथा शिवसेना महिला तालुका प्रमुख म्हसळा। सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना माझ्याकडून गणेश चतुर्थीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। सर्वप्रथम मी म्हसळा पोलीस स्टेशनचे API संदीप कहाळे साहेब यांचे मनपूर्वक आभार मानते, कारण म्हसळा शहरामध्ये ट्रॅफिकची समस्या खूप प्रमाणात जाणवते आणि गणपती सण उद्या गणपतीचा सण आपल्याकडे आहे, तर आजच्या दिवसात त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करून ट्रॅफिकची समस्या दूर केलेली आहे। असेच येणाऱ्या प्रत्येक सणामध्ये त्यांनी सर्व नागरिकांना सहकार्य करून ट्रॅफिकचं निवारण करावं आणि खास करून महिला पोलीस वर्षा पाटील यांनी नाक्यावर सर्व महिला पोलिसांनी उभं राहून महिलांच्या सुरक्षेबाबत खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतलेली आहे आणि आज दिवसभरात एकही मोठं 4 चाकी वाहन आतमध्ये सोडलेलं नाहीये। बायपास मार्गे त्यांनी पूर्ण वाहने सोडलेली आहेत। तर खरंच मी सर्व पोलीस प्रशासकाचे आभार मानते की त्यांनी असंच आम्हाला सहकार्य करावे। धन्यवाद।